नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजची रेसिपी मी करणार आहे फार जुनी आजी पणजीच्या काळातली खूप पारंपरिक ही रेसिपी आहे. रेसिपीचं नाव आहे तूर डाळीचे फुंडके असं या रेसिपीला नाव आहे. मी हेच नाव ऐकत आलेले आहे. तुमच्याकडे ह्याला दुसरं नाव असू शकतं. चला तर मग रेसिपीला सुरुवात करते. तूर डाळीचे फुंडके बनवण्यासाठी हे बघा तुकडा डाळ आहे, काही काही अख्खी पण डाळ त्याच्यामध्ये आहे. तर ही अशीच मार्केटला अवेलेबल असते. थोडा जाडसर तुकडा ह्याचा असतो, तर मी अशा प्रकारचे आणलेले आहे. तर कमीत कमी 8 तास ही डाळ आपल्याला छान भिजून घ्यायची आहे. म्हणजे अशी अगदी नखानी अशी मोडल्याबरोबर हे बघा नख लावल्याबरोबर ही डाळीचे तुकडे होतात, तर याच्यामुळे फुंके खूप छान होतात. तर व्यवस्थित ही डाळ मी भिजून घेतलेली आहे. 2 वाटी ही डाळ घेतलेली आहे. त्याला आता ही डाळ आपल्याला मिक्सर मध्ये व्यवस्थित बारीक करायची आहे. त्यामध्ये आपल्याला कुठले सुके मसाले किंवा काय घालायचे ते आपण बघणार आहोत. इथे मी एक मोठं मिक्सरचं भांडं घेते आणि या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ही भिजवलेली जी डाळ आहे तर ही टाकायची आहे. एकाच वेळेला ही वाटून होईल. मला हवं असेल तुम्ही 2 वेळेला करून सुद्धा ही वाटू शकता. फक्त ही कशी करायची आहे त्याची कन्सिस्टन्सी मी इथे दाखवणार आहे. डाळ वाटताना इथे पाण्याचा वापर करायचा नाही. एक थेंबही पाणी याच्यामध्ये घ्यायचं नाही. भिजवलेलं जेवढं आहे तेवढंच भिजलेलं डाळीतूनच आपल्याला ही व्यवस्थित वाटायची आहे. पाण्याचा उपयोग करायचा नाही. लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत 5-6 सालीसकट. थोडंसं घालते मी हिंग. एक चिमटीवर ह्या वाटणामध्येच घालायचं आहे. लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. अर्धा टीस्पून मी घेतलेला आहे आणि अर्धा टीस्पून पेक्षा कमी आहे हळद. 1 टीस्पून घ्यायचं आहे जिरं आणि हे व्यवस्थित मला मिक्सरमध्ये बारीक करायचं. मिक्सरमध्ये आपल्याला हे 2 वेळेला आपण एकदा फिरवून घेऊ. स्पॅच्युलाच्या साहाय्याने आपल्याला एकदा व्यवस्थित असं मिक्स करून परत एकदा फिरवून घेऊ. परत एकदा मिक्स करून आता इथे आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे मीठ. वाटल्यानंतर आपल्याला अंदाज येतो की आपल्याला मीठ यामध्ये किती घालायचं आहे. मीठ घालून आता परत आपल्याला हे व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे. सर्व मसाले मीठ आपल्या इथे व्यवस्थित मिक्स होतं. थोडंसं फिरून आणि परत लगेच बंद करून स्पॅच्युलाच्या साहाय्याने चमच्याच्या साहाय्याने सर्व खालीवर मिक्स करून आणि परत आपल्याला हे फिरवून घ्यायचं. थोडं थोडं फिरून मिक्स करत करत आपल्याला परत एक राऊंड असं फिरवायचं आहे. म्हणजे त्यातले जे अख्खे दाणे किंवा असं जो मोठा दाणा आहे तो राहायला नको, एवढाच उद्देश आहे, बाकी काही नाही. एकदम बारीक आहे ते करायचं नाही, म्हणून सतत सारखा मिक्सर मी इथे लावलेला नाही. चालू बंद करत आपण हे व्यवस्थित वाटलेलं आहे. असं थोडंसं रवाळ आपल्याला हे करायचं आहे. हाताला असे जडसर लागतं. या पद्धतीने आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. एका बाउलमध्ये आपल्याला हे काढून घ्यायचंय. त्याचा एवढा छान वास सुटलेला आहे. बनवायच्या आधीच, तयार होण्याच्या आधीच या पदार्थाचा खूप छान वास सुटलेला आहे. मसाले यामध्ये घालण्याचं कारण एकच आहे की ते एकजीव होतात, व्यवस्थित मिक्स होतात. म्हणून सर्व मसाले आपण लसूण वगैरे जे सांगितल्याप्रमाणे याच्यातच घालून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून डाळी बरोबरच आपल्या फिरवून घ्यायचंय. गॅसवरती मी स्टीमर ठेवलेला आहे. स्टीमर मध्ये मी 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि हे जे फुंके आपल्याला बनवायचे आहेत हे वाफवून घ्यायचे आहेत. त्यासाठी इथे ह्या चाळणीला ज्याच्यावरती आपल्याला हे वाफवायचे आहे त्याला मी थोडंसं लावून घेतलेलं आहे असं तेल. सारख्या आकाराचे किंवा ह्यापेक्षाही तुम्हाला मोठे बनवायचे असतील तरी सुद्धा तुम्ही बनवू शकता. फक्त हातावरती त्याला जरासं आपलं गोल गोल करायचं आहे आणि थोडासा हाताने लांबट त्याला शेप द्यायचा आहे.
फुनके खायला तर स्वादिष्ट आहेतच, बनवायलाही सोपे आहे आणि तूर डाळीचा कुठलाही प्रकार असेल, वरण असेल त्यामध्ये किंवा डाळीचे कुठलेही प्रकार असतील तर यामध्ये प्रोटीनचं प्रमाण असतं. तर बऱ्याच वेळेला काय होतं की डाळी खाऊन खाऊन आपल्याला कंटाळा येतो, तर त्यावेळेला असे पदार्थ जर आपण बदलून केले तर प्रोटीन तर पोटामध्ये जातच आपलं आणि पदार्थ एक वेगळा होतो. म्हणून हा एक पारंपरिक पदार्थ नक्की करून बघा. अतिशय चव या पदार्थाला आहे. त्याचं नाव फुनके का आहे मला माहिती नाही, पण पारंपरिक जे नाव मी ऐकत आले ते हेच ऐकत आले. नावाचं लॉजिक काही ना काहीतरी असणारच आहे. तर हा मी करते गोल, हे बघा थोडस प्रेस करून आणि मी ह्याला फक्त केलेले एक गोल. तर जवळून दाखवते. फुनके आपण हे तयार करून घेतलेले आहे. तर आता स्टीमर मधलं पाणी आपलं छान उकळलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला आता हे ठेवायचे आहे. स्टीमर मधलं पाणी उकळलेलं आहे, तर अलगद आपल्याला आता ही चाळणी, हे बघा गरम पाणी झाल्यानंतर आपल्याला एकदम चाळणी आतमध्ये सोडायची असेल तर या भांड्याचा चटका लागू शकतो. म्हणून सोपी आयडिया आहे, पाणी आपण जेव्हा उकळायला ठेवतो त्यावेळेला ह्याच्यामध्ये चाळणी ठेवायची, तेल ते लावून, आणि आपण जो पदार्थ आपल्याला वाफवायला ठेवायचा आहे तो नंतर अलगद आपण एक एक ठेवू शकतो आणि पाणी खाली आपलं उकळतच राहतं. म्हणून सोपी आयडिया आहे, आधी चाळणी त्याच्यावरती ठेवा आणि नंतर त्यामध्ये जो पदार्थ तुम्हाला वाफवायचा आहे तो तुम्ही वाफायला ठेवू शकता. तर आता 10 मिनिटांनंतर आपण झाकण उघडून बघणार आहोत की आपले फुनके कितपत शिजलेले आहेत. तर ते कसे शिजले हे बघण्यासाठी आपण इथे काय ट्रिक वापरणार आहोत तेही दाखवते. गॅस इथे फुल आहे. 10 मिनिटांनंतर बरोबर हे झाकण मी उघडणार आहे. 10 मिनिट झालेले आहेत. तर आपण आता हे झाकण उघडू. तर हे बघा जवळून दाखवते. आणि छान हे असे हाताला चिटकत नाही तरी सुद्धा आपल्याला हे झाले की नाही बघण्यासाठी च्या साहाय्याने किंवा सुरी, आपल्याला जसं आपण केक वगैरे चेक करतो त्या पद्धतीने आपल्याला हे बघायचंय. हे बघा आहे आपल्या सुरीला चिटकून आलेलं नाहीये. जास्तीत जास्त 11 मिनिट झालेले आहेत. तर 11 मिनिटामध्ये आपले फुनके तयार होतात एकदम छान. गॅस मी बंद केलेला आहे. थोडेसे आपले हे फुनके थंड झालेले आहेत. तर हे बघा हे अलगद निघून येण्यासाठी जेव्हा आपण स्टीमर मधून चाळणी बाहेर ठेवली तर 1 मिनिटानंतर स्टीमरच्या चाळणीला थंड पाण्याचे असे खालून शिपके मारायचे आहेत सगळ्या बाजूनी. तर हे वरचे जे पदार्थ आहेत अलगद निघून येतात. आपण तेल लावलेलं असतं, थंड पाणी त्याला लागल्याबरोबर उकडलेला जो पदार्थ आहे आपण जो उकडायला ठेवला तो पटकन निघून येतो. ही स्टीमरच्या भांड्यामध्ये उकडायला ठेवलेल्या पदार्थांची एक खाली चिटकू नये म्हणून एक ट्रिक आहे, नक्की करून बघा. हे बघा सर्व फुनके आपले एकदम छान इथे तयार झालेले आहेत. मस्त वास सुटलेला आहे आणि एकदम छान हे इथे खाण्यासाठी रेडी आहे. तर पूर्वीच्या काळी हे फुनके खाण्यासाठी कुठलाही चटणी किंवा सॉस असं काहीही खात नव्हते. डायरेक्टली गरमागरम हे फुनके ह्या पद्धतीने खाल्ले जायचे. तर आता बरेच ऑप्शन झालेले आहेत. तुम्ही बऱ्याच प्रकारच्या चटण्या खाऊ शकता, त्यानंतर शेजवान चटणी खाऊ शकता, टोमॅटो सॉस खाऊ शकता, दही खाऊ शकता. कशाबरोबरही खूप छान लागणारा हा पदार्थ आहे. नक्की करून बघा. भरपूर सारं प्रोटीन यामध्ये आहे. आजचा हा तूर डाळीच्या चुरापासून बनवलेला पदार्थ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा पदार्थ करून बघा, खाऊन बघा, तुम्हाला सुद्धा आवडेल. कारण वाफेवरचे पदार्थ शरीरासाठी चांगलेच असतात. ह्याच्यामध्ये भरपूर सारं प्रोटीन आहे. पूर्वीच्या काळामध्ये मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की काहीही चवीचं वेगळं असे प्रकार नव्हते. चटण्यांचे वगैरे साधं सिंपल घरात जे असायचं लोक खात होते. आता बरेच ऑप्शन आहेत. बऱ्याच प्रकारच्या चटण्या तुम्ही चवीच्या ह्याच्यावर खाऊ शकता आणि ह्याचा स्वाद तुम्ही डबल वाढवू शकता. तर नक्की करून बघा. तुमच्याकडे जर तूर डाळीचा चूर नसेल म्हणजे तुकडा तूर डाळ नसेल, तुम्ही अख्खी तूर डाळ सुद्धा वापरू शकता. रेसिपी करून बघा आणि तुमचे कमेंट करायला विसरू नका. माझ्या चॅनलवरती अनेक प्रकारच्या रेसिपीज आहेत, त्यापैकी एखादी रेसिपी नक्कीच तुम्हाला आवडू शकते. जरूर बघा.
तुम्ही मला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करू शकता. तसेच माझ्या व्हॉट्सअप चॅनलला ॲड होऊ शकता. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. जरूर चेक करा. परत भेटूया असंच एका छानशा रेसिपीबरोबर. तोपर्यंत बाय बाय.